टीव्ही सत्यमेव व्रतम। महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक घडामोड घडली आहे। महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आलाय। एकनाथ शिंदेंचे सर्व मंत्री अजितदादा पवारांवर चिडलेत। शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय मांडणार आहेत। राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आहे। एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप असे महायुतीचे सरकार आहे। महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। एकनाथ शिंदे यांचे सर्व मंत्री अजित पवारांविरोधात नाराज आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदेंचे सर्व मंत्री आणि एकटे अजित पवार अशा प्रकारचं चित्र उभं राहिलंय। शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी अजित पवारांविरोधात एकनाथ शिंदेंजवळ तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवार आमची विकास कामं थांबवत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी शिंदेंकडे केली आहे। तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी बोलून यावर उपाययोजना करणार असल्याचं एकनाथ शिंदे नाराज मंत्र्यांना सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे। आज कॅबिनेट बैठकीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांची एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली। यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी अजित पवार विकास कामं थांबवत असल्याची तक्रार केल्याची माहिती आहे। आता सरकारमध्ये सर्वांना समान अधिकार मिळावा अशी भावना देखील व्यक्त केली आहे। यावेळी मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं असल्यानं शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांच्या विभागांना कमी निधी दिला जात असल्याची तक्रार एकनाथ शिंदेंकडे केली आहे। यापूर्वीही अजित पवारांबद्दलची नाराजी एकनाथ शिंदेंकडे व्यक्त केली होती। महायुती सरकार अंतर्गत कुरघोडीचं राजकारण होत असल्याचं पाहायला मिळत असलं तरी ते रोखण्यासाठी आता मुख्यमंत्री काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।